आमच्या शिवमची काही खाली सेवा नाही आहे. शिवरामला सुद्धा त्याप्रमाणे इथे ज्यांनी ज्यांनी जी जी सेवा केली त्या सेवेचं यथायोग्य फळ भगवान देतील यामध्ये निर्जीवाला. ज्यांनी ज्यांनी जेवणाचे दिवस घेतले होते बिना भूका भजन न घडे उपाला. भजन करणाऱ्यांना म्हटलं तर भजन करणार नाही पहिले चहा पाहिजे. चहा याप्रमाणे जेवणाचे दिवस ज्यांनी घेतले त्याच्यामध्ये जी ज्यांनी मदत केली त्यांना उदंड आयुष्य देव त्यांच्या संसारात थांबा ना तुम्ही ऐका ना. अभंग म्हणू द्या मग ते शेवटच्या चरणाच्या वेळेस मागलं.
एके रांबविली गली होतो तिघाचे देवरी पूजा करायला मुख पसरोनी हात त्याला भावाचे ज्ञान लवकर पूजा ज्ञान दोईच्या कोपर ज्ञान दोईच्या कोपर मे वारे दोईकडे मुख पसरो निकडे मुख पसरो निकडे मे वारे तू कामने आती तो आणि कवडे दिए आणि कवडे दिए आणि उन्हाळे दिए आणि कवडे तुम्ही वारे दोही मुख पसरो निगडे मुख पसरो निगडे पसरो निगडे मुख पसरो आरती जगवाणी हो कोण आहे कोणीच नाही. अरे बंद पडत आहे ना का बंद पडत आहे तर बंद करून थोडं राहिला आता तत्काळ दिसतं मी नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय। महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत तिष्ठन्तं मानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं। हर 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 बसे हर हर को है हर की हास हर हर में हर धुन भी हर है मोरे पास। समुपस्थित विद्वद वृंद, सज्जन वृंद, माता पिता बंधू आणि भगिनींनो, आज साक्षात परब्रह्म स्वरूप असणारे श्री साईनाथ भगवान यांच्या असीम कृपेने जो 9 वर्षानंतर श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ याच्या आयोजनाचा सुंदर इथे योग घडून आला। आज महाराज तो ज्ञान यज्ञ साईबाबांच्या असीम कृपेने, भगवंताच्या असीम कृपेने मात्र परिपूर्णत्वाला जात आहे। ऐका, शास्त्र हे सांगतं की एखादं सत्कर्म, एखादं कार्य करण्याची प्रेरणा आपल्या मनामध्ये झालेली आहे। हे सर्व कार्यकर्ते जे आहे साईबाबांचे ट्रस्टी,
यांच्या अंतःकरणामध्ये प्रेरणा झाली, इच्छा झाली की आपण श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचं आयोजन करावं. परंतु इच्छा झाली तर, नुसती इच्छा झाली तर जमेल का? देगा हरी पलंगावरी नुसतं इच्छा आहे इच्छा आहे असं म्हटल्यानं झालं असतं का? नाही. त्याकरता महाराज त्यांना पुरुषार्थ देखील करावा लागला, प्रयत्न देखील करावे लागले. संकल्पही आहे, पुरुषार्थही आहे, परंतु जोपर्यंत त्या संकल्पामध्ये भगवत इच्छा प्रविष्ट होत नाही तोपर्यंत ते कार्य पूर्णाहुतीला जात नाही. आणि आज निश्चितच हे कार्य पूर्णाहुतीला जे गेलेलं आहे ते भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि भगवान साईनाथ बाबा यांच्या असीम कृपेने. कारण महाराज यश देणारा तो भगवंत आहे. 9 वर्षानंतर तुम्हा सर्वांचं दर्शन मला झालं. माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. किती जुन्या आठवणी ताज्या झाल्या. एकच मात्र माझी विनंती, आमचे जे कार्यकर्ते मंडळी आहेत त्यांना आहे, मी कालही बोलून गेली की होतो महाराज अथक प्रयास करावी लागतात, भरपूर परिश्रम या कार्याकरता, एवढी साधी गोष्ट नाही आहे. परंतु तरीही जो ज्ञान यज्ञ महाराज तुमच्या बरोबर इतरांना तारून देणारा आहे, हे जर कार्य तुम्ही केलं, हे जर अथक परिश्रम जर तुम्ही केले तर भगवंत देखील महाराज तुमचं कौतुक करतो. एखादा मुलगा जर तुमचा चांगला निघाला तर तुम्हाला कसं कौतुक वाटते, आहे की नाही? तसं भगवंताला देखील महाराज कौतुक वाटतं की वा, याला मनुष्य देहामध्ये मी पाठविलं, परंतु खरोखर याने जीवनामध्ये अत्यंत मोलाचं काम केलं. संसार करण्याकरता तर महाराज हजारो जीव जन्माला आले, जगले आणि मेले. आजा मेला, पणजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उदंडची गेले, जन्मोनिया मेले, होऊनिया गेले रामरंग. कितीतरी जन्माला आले, संसार करता करता महाराज मेले. मग असे जे जन्माला आले आणि मेले केवळ संसारा करता, तर आमच्या संत महात्म्यांनी महाराज अशा जीवाबद्दल म्हटलं, तुका म्हणे हेला पाहणी पाणी वाहता वाहता मेला. काय तुम्ही जीवनामध्ये कमवलं, काय कर्तव्य केलं, काय महाराज जीवनामध्ये सार्थकता प्राप्त करून घेतली. सार्थकता महाराज भगवत कार्यामध्ये आहे, सार्थकता भगवत भक्तीमध्ये आहे, सार्थकता सत्कर्म करण्यामध्ये आहे. आणि याच करता मनुष्य देहामध्ये मी 7 दिवस बोलून गेली की भगवंताने तुम्हा आम्हाला पाठविलेला आहे. एकच विनंती, तुम्ही सर्व श्रोतृ मंडळी आणि कार्यकर्ते यांना माझी आहे की आता ज्या कार्याची उभारणी झालेली आहे या कार्याला मात्र बंद पडू देऊ नका, हे चालत राहू द्या. आणि महाराज हे ज्यावेळेला चालत राहील त्यावेळेला जीवन आपलं दिव्य बनेल. कारण याच सत्संगामधून आपल्याला कळतं की आपण काय खाल्लं पाहिजे, काय खायला नको, काय पिल्लं पाहिजे, पिलं पाहिजे, काय प्यायला नको, कुठे जायला पाहिजे, कुठे जायला नको, कसं वागायला पाहिजे, कसं वागायला नको, ज्याला विवेक म्हटलं जाते. आणि जोपर्यंत महाराज जीवनामध्ये विवेक निर्माण होत नाही, मी सांगून गेली की सत्संगतीशिवाय विवेक नाही आणि विवेकाशिवाय काय कृतकृत्यता नाही आणि भगवंत कृपेशिवाय सत्संग नाही.
हा सत्संग महाराज दिव्य आहे, हा सत्संग भव्य आहे. आज आपणच करून आलो असं नाही. महाराज 526 वर्षापासून ही प्रणाली आहे. या कथेची, या ज्ञानयज्ञाची अनेक ऋषीमुनी या सत्संगामधून उद्धरून गेलं. अनेक भक्तजन महाराज या सत्संगामधून त्यांनी भगवंताची प्राप्ती करून घेतली आणि जीवनाचं साफल्य केलं. याचं महत्व असामान्य कोटीचं आहे. आणि म्हणून माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे, कथा कुणाचीही घ्या, त्याबद्दल वाद नाही, परंतु हा सत्संग महाराज चालू ठेवा. काय आनंद झाला नाही? 7 दिवसामध्ये किती आनंदित होते तुम्ही. तुमचे कामही लवकर झाले, महिला मंडळीचे सजूनही सुंदर आल्या. काय आनंद होतो महाराज. ही कथा ब्रह्मानंद देणारी आहे. आणि माझं शेवटचं बोलणं एवढंच आहे की महाराज आता जास्त वेळ नाही आहे आपल्याकडे, नाही का. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का. कधी तुम्हाला आम्हाला महाराज जावं लागेल काही सांगता येत नाही, परंतु जेवढे क्षण आज आपल्या हाती आहे त्याचा सदुपयोग करा. या भक्ती मार्गावर चाला आणि एवढी भक्ती करा, एवढी भक्ती करा की एवढं सामर्थ्य प्राप्त झालं पाहिजे त्या भक्तीमध्ये. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके जब प्राण तन से निकले. ही शक्ती महाराज आपल्या भक्तीमध्ये निर्माण झाली पाहिजे. शेवटच्या वेळेला तो प्रभू आपल्याला घ्यायला आला पाहिजे. संसारामध्ये येऊनही महाराज आपण बंगला, कार, संपत्ती, वर्गंज खूप प्राप्त केलं, परंतु जे प्राप्त करायला आलो तेच प्राप्त केलं नाही, तर काय अर्थ आहे, नाही का. एक महाराज पद आहे, मोरारी बापू फार सुंदर म्हणतात नेहमी, आणि माझ्या अंतःकरणाला, हृदयाला महाराज फार आवडणार आहे. एक तू ना मिला सारी दुनिया मिली भी तो क्या है, एक तू ना मिला सारी दुनिया मिली भी तो क्या है, एक फूल ना खिला सारी बगिया खिली भी तो क्या है, एक तू ना मिला. ज्याला प्राप्त करण्याकरता आलो तेच जर प्राप्त झालं नाही तर जीवन महाराज निरर्थक होईल. म्हणूनच चला या भक्ती मार्गावर चलत चला, तुमचं कल्याण होईल आणि हा सत्संग करीत चला. परत आमचे साईबाबांचे जे ट्रस्टी आहेत, आमचे श्रीमान रामाभाऊ फुटाणे, श्रीमान अनिल भाऊ पिंपळकर, श्रीमान बघेल भाऊ, श्रीमान चन्ने भाऊ, श्रीमान वैरागडे काकाजी,